नमस्कार. या व्हिडिओत आपण मानवी उत्सर्जन संस्था म्हणजेच ह्यूमन एक्सक्रिटरी सिस्टीम या टॉपिकशी संबंधित मागील वर्षात विचारल्या गेलेल्या प्रश्नांचं विश्लेषण करणार आहोत. आता आपण पहिला प्रश्न बघूयात. हा प्रश्न MPSC 2016 मध्ये विचारला गेलेला आहे आणि हा प्रश्न आहे, एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते? आणि त्यासाठी खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या सायन्स ऑल इन वन या पुस्तकात मूत्र तयार होण्याची प्रक्रिया, युरिन फॉर्मेशन अशा हेडिंग अंतर्गत आपण हा स्वतंत्र पॅरा दिलेला आहे आणि त्यासोबतच आपण ही आकृतीसुद्धा दिलेली आहे. आता मूत्र हे किडनीच्या नेफ्रॉन भागात तयार होतं, म्हणजे वृक्काणू भागात तयार होतं आणि ते काही विशिष्ट प्रक्रियांद्वारे तयार होतं. त्यातली पहिली प्रक्रिया असते गाळण, दुसरी प्रक्रिया असते पुनःशोषण आणि तिसरी प्रक्रिया असते स्रवण. आता गाळण प्रक्रियेत काय होतं तर नेफ्रॉनचं हे बाउमन संपुटक जे असतं त्या बाउमन संपुटकामध्ये असणाऱ्या ग्लोमेरुलसमध्ये असलेल्या रक्तवाहिन्यांच्या जाळ्यांमध्ये जास्त रक्तदाब निर्माण होतो आणि यामुळे या रक्तवाहिन्यांमधलं रक्त गाळलं जातं आणि त्यातले उत्सर्जित पदार्थ हे बाउमन संपुटकात आणले जातात आणि हे रक्त गाळलं जाऊन याप्रमाणे सर्व उत्सर्जित पदार्थ इथे येतात. थोडक्यात काय तर या रक्तवाहिन्यांमधलं रक्त वेळोवेळी या नेफ्रॉन भागातून, मूत्रपिंडाच्या या नेफ्रॉन भागातून, किडनीच्या नेफ्रॉन भागातून वाहत जातं आणि गाळलं जातं. तर या पद्धतीने जितकं रक्त या मूत्रपिंडामधून वाहील तितकं रक्त गाळलं जाईल. आता दोन्ही किडनींद्वारे दर मिनिटाला सुमारे 1100 ते 1200 ml म्हणजेच सुमारे 1 लिटर रक्त गाळलं जातं. थोडक्यात काय तर दोन्ही किडनींद्वारे दर मिनिटाला सुमारे 1100 ते 1200 ml रक्त वाहतं आणि ते गाळलं जातं. आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 1 लिटर म्हणजे मूत्रपिंडातून साधारणतः 1 लिटर रक्त एका मिनिटाला वाहतं आणि तेवढं रक्त गाळलं जातं आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 1 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? आणि खालीही त्यासाठी पर्याय दिलेले आहेत. आता आपण प्रत्येक पर्याय बघूयात. पहिला पर्याय आहे गर्द पिवळे मूत्र, मेलॅन्युरिया, रंगहीन मूत्र, निर्जलीकरण, रक्तरंगमूत्र, हिमॅच्युरिया आणि हिरवट रंगाचे मूत्र बीट खाल्ल्यामुळे. आता बघा, आपल्या शरीरात गर्द पिवळं मूत्र केव्हा तयार होतो? जेव्हा आपण मल्टीव्हिटॅमिन्स घेतो तेव्हा आणि कमी पाणी पितो तेव्हा. रंगहीन मूत्र आपल्या शरीरात केव्हा तयार होतं? जेव्हा आपण भरपूर पाणी पितो तेव्हा. हिरवट रंगाचं मूत्र आपल्या शरीरात केव्हा तयार होतं? ज्यावेळी काही वेळा आपल्याकडून काही फूड ॲडिटिव्स, फूड कलर्स अन्नाद्वारे खाल्ले जातात किंवा काही विशिष्ट औषधं घेतली जातात तेव्हा. आता गर्द पिवळ्या मूत्रासाठी कुठलीही टर्म नाही आहे, रंगहीन मूत्रासाठी सुद्धा कुठलीही टर्म अस्तित्वात नाही आणि हिरवट रंगाचं मूत्र तर बीट खाल्ल्यामुळे तयार होत नाही. आता प्रश्न उरला पर्याय 3चा, रक्तरंगमूत्र. याला हिमॅच्युरिया ही टर्म वापरतात किंवा नाही हे आपल्याला बघायचं आहे. पण यापूर्वी मूत्रात सामान्यतः आढळणारे घटक कुठले आहेत हे आपण जाणून घेऊयात. तर मूत्रामध्ये साधारणतः युरिया, युरिक आम्ल आणि क्रिएटिनाइन आढळतं. आता आपल्या शरीरात जो अमोनिया असतो तो अत्यंत विषारी असल्यामुळे त्याचं कन्व्हर्जन कमी विषारी युरियामध्ये केलं जातं आणि या पद्धतीने अशा 3 ते 4 प्रकारच्या उत्सर्जन केलेल्या पदार्थांचंच मूत्रामध्ये अस्तित्व असतं, म्हणजे ते सामान्यतः मूत्रामध्ये आढळून येत असतात. आता आपल्या पुस्तकातला उत्सर्जन संस्थेशी संबंधित आजार या हेडिंग अंतर्गतचा हा पॅरा बघा. यात स्पष्ट दिलेला आहे की मूत्रातून रक्त जाणे हा उत्सर्जन संबंधितचा आजार आहे, उत्सर्जन संस्थेशी संबंधित आजार आहे. मूत्रातून रक्त जाणे हे सामान्य नसून ते असामान्य सिच्युएशन आहे आणि अशा सिच्युएशनला किंवा अशा टर्मला हिमॅच्युरिया म्हणून ओळखलं जातं आणि म्हणून इथे रक्तरंगमूत्र याला हिमॅच्युरिया असं म्हणतात. हा पर्याय बरोबर असल्यामुळे इथे पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय आहे. तर पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता क्षार शरीरातील आम्ल क्षार म्हणजे ॲसिड बेस संतुलन राखते? आणि खाली पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या शरीराचा ॲसिड बेस बॅलन्स हा आपल्या शरीरातल्या 2 अवयवांद्वारे केला जातो. पहिला अवयव आहे फुफ्फुस आणि त्यातला दुसरा अवयव आहे किडनी. आता फुफ्फुसही आपल्या शरीराचा ॲसिड बेस बॅलन्स कशी राखतात? तर आपल्या शरीराच्या पेशींमध्ये CO2 तयार होतो. CO2 हा ॲसिडिक असतो आणि तो रक्तात जातो, त्यामुळे रक्ताची ॲसिडिटी वाढते. आता रक्ताद्वारे CO2 हा फुफ्फुसात आणला जातो आणि फुफ्फुसातून तो बाहेर टाकला जातो.
या प्रकारे फुफ्फुसाद्वारे रक्तातील ॲसिडिटी कमी केली जाते आणि शरीराचा ॲसिड बेस बॅलन्स नियंत्रित केला जातो. आता शरीराचा ॲसिड बेस बॅलन्स नियंत्रित करणारा दुसरा अवयव म्हणजे किडनी. आता शरीरात जर ॲसिडिटी जास्त झाली किंवा कमी झाली त्यानुसार किडनी एक्स्ट्रा ॲसिड किंवा बेस रक्तात स्रवते आणि शरीराचा ॲसिड बेस बॅलन्स मेंटेन करण्याचा प्रयत्न करते. आता किडनीच्या ट्युब्युलर पेशींमध्ये म्हणजे नेफ्रॉन भागात असलेल्या या विशिष्ट ट्युब्युलर पेशींमध्ये काही पदार्थांचं रिॲब्सॉर्प्शन होतं आणि काही पदार्थांचं सिक्रिशन होतं. आपण मूत्र तयार होण्याची प्रक्रिया बघितलीच आहे. त्यात गाळण, पुनःशोषण आणि स्रवण ह्या तीन प्रक्रिया तुम्ही बघितल्याच असतील. तर यातलं पुनःशोषण आणि स्रवण याचा संबंध ॲक्च्युली शरीराचा ॲसिड बेस बॅलन्स करण्याशी संबंधित आहे. आता बघा, पुनःशोषण या हेडिंग अंतर्गत आपण ही स्वतंत्र आकृती दिलेली आहे. यात स्पेशली या DCT भागामध्ये काही आयनांचं इलेक्ट्रोलाइट्सचं शोषण पण केलं जातं आणि काहींचं स्रवण केलं जातं. शोषण म्हणजे काय, तर किडनीमधल्या या नेफ्रॉन भागात असलेल्या काही महत्त्वाच्या पदार्थांचं शोषण करून घेणे. आणि स्रवण म्हणजे काय, तर नको असलेले पदार्थ पुन्हा या भागात टाकून देणे. आता विशिष्ट Na सारख्या सोडियमसारख्या इलेक्ट्रोलाइट्सचं इथे वेळोवेळी शोषण केलं जाऊन आणि H+, K+ आणि NH4+ सारख्या सबस्टन्सेसचं इथं सिक्रिशन केलं जाऊन किडनी शरीराचा ॲसिड बेस बॅलन्स राखण्याचा प्रयत्न करते. थोडक्यात काय, तर सोडियम आणि पोटॅशियम सारखे पदार्थ त्यातल्या त्यात शरीराचा ॲसिड बेस बॅलन्स मेंटेन करतात आणि वेळोवेळी शोषण करून आणि स्रवण करून या पद्धतीने किडनीच्या नेफ्रॉन भागातल्या या विशिष्ट एरियामध्ये किडनी शरीराचा ॲसिड बेस बॅलन्स या विशिष्ट इलेक्ट्रोलाइट्सच्या साह्याने मेंटेन करण्याचा ट्राय करत असते. आपण आता प्रश्नाकडे वळूयात. प्रश्नामध्ये कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम आणि लोह हे 4 पर्याय दिलेले आहेत. त्यात सोडियम आणि पोटॅशियम हे दोघंही इलेक्ट्रोलाइट्स शरीरातला आम्लक्षार म्हणजे ॲसिड बेस संतुलन राखण्यासाठी ॲसिड बेस बॅलन्स मेंटेन करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. म्हणून इथे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 हे दोघंही पर्याय योग्य आहेत. आता पुढचा प्रश्न आहे, सामान्यतः किडनीमधून खालीलपैकी कशाचे गाळण होत नाही आणि खाली पर्याय दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला किडनीमधून सामान्यतः कशाचं गाळण होतं आणि कशाचं गाळण होत नाही हे इथं माहिती असणं आवश्यक आहे. आता आपल्या पुस्तकात मूत्राची वैशिष्ट्ये या हेडिंग अंतर्गतचा हा पॅरा बघा. इथे आपण स्पष्ट म्हटलेलं आहे की मूत्रातून दररोज युरिक आम्ल आणि क्रिएटिनाइन उत्सर्जित होत असतं. युरिया हा अमोनियाच्या स्वरूपात उत्सर्जित होत असतो. अमोनिया अत्यंत विषारी पदार्थ असतो. त्याचं कन्व्हर्जन युरिया अशा कमी विषारी पदार्थामध्ये केलं जाऊन ते मूत्रावाटे बाहेर टाकलं जातं. तर याप्रमाणे सुमारे 25 ते 30 ग्रॅम एवढा युरिया, 2.5 mg/dl एवढं युरिक आम्ल आणि 0.5 ते 1.5 mg/dl एवढं क्रिएटिनाइन दररोज उत्सर्जित केलं जातं. आता हे बघा, आपण पुन्हा प्रश्नाकडे वळूयात. अमोनिया, युरिक ॲसिड आणि पाणी ह्या तिघांचं साधारणतः दररोज आपल्या शरीरातून मूत्रावाटे गाळण केलं जातं आणि ते बाहेर सोडले जातात. आता अमोनिया हा अत्यंत विषारी असल्यामुळे तो युरियाच्या फॉर्ममध्ये बाहेर फेकला जातो, पण त्याचं आपल्या किडनीमधून गाळण होतं. आता आपल्या शरीरात कशाचं गाळण होत नाही हे आपण बघणार आहोत. साधारणतः साखर जर आपल्या युरिनमध्ये असेल तर ती डायबेटिक कंडिशन समजली जाते. म्हणजे जर आपल्या शरीरात असणारी अति साखर ही रक्तात असली आणि रक्तातून ती किडनीमध्ये गेली तर ती किडनीत सुद्धा बऱ्याच वेळा मूत्रावाटे बाहेर पडण्याची शक्यता असते. आणि अशा सिच्युएशनमध्ये किडनीच्या नेफ्रॉन भागातून ही साखर गाळली जाते आणि ती शरीराबाहेर टाकली जाते. पण ही उत्सर्जन संस्थेशी संबंधित आजारांदरम्यान हिचा समावेश होतो. सर्वसामान्यपणे साखर ही मूत्रातून गाळली जात नाही, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मूत्रात जर साखर आढळत असेल तर त्याला ग्लायकोस्युरिया असं म्हटलं जातं. म्हणजे मूत्रात जनरली ग्लुकोज आढळत नाही, पण ते आढळलं तर तो उत्सर्जन संस्थेशी संबंधित विकार आहे असं समजलं जातं आणि या टर्मला ग्लायकोस्युरिया असं म्हटलं जातं. तर ती साधारणतः मूत्रात आढळत नाही. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, साखर.
पर्याय क्रमांक 4. तर पुढचा प्रश्न आहे, मूत्रपिंडाद्वारे होणाऱ्या उत्सर्जन प्रक्रियेतील विविध क्रियांचा क्रम खालीलप्रमाणे असतो आणि खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या मूत्रपिंडामध्ये जे मूत्र तयार होतं ते किडनीच्या नेफ्रॉन भागात तयार होतं आणि या नेफ्रॉन भागामध्ये काही विशिष्ट प्रक्रिया घडून येतात आणि या प्रक्रियांनी मूत्र तयार होतं. आणि या प्रक्रिया कुठल्या असतात तर पहिली प्रक्रिया असते गाळण, ज्याला इंग्लिशमध्ये ग्लोमेरुलर अल्ट्राफिल्ट्रेशन असं म्हटलं जातं. दुसरी प्रक्रिया असते पुन्हा शोषण, याला सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन असं म्हटलं जातं. या प्रक्रियेमध्ये मूत्रात पुन्हा जे शोषणयुक्त पदार्थ असतात ते शोषले जातात. नंतरची प्रक्रिया असते स्रवण, यामध्ये शरीराला नको असलेले पदार्थ पुन्हा नेफ्रॉन भागात टाकून दिले जातात आणि त्यानंतर मूत्र एक्सक्रीट केलं जातं, म्हणजे एक्सक्रिशन प्रोसेस याच्यानंतर असते. तर पहिली प्रोसेस असते गाळण, ग्लोमेरुलर अल्ट्राफिल्ट्रेशन. त्यानंतर दुसरी प्रोसेस असते पुन्हा शोषण, म्हणजेच याला इंग्लिशमध्ये सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन असं म्हटलं जातं. तिसरी प्रोसेस असते स्रवण, याला ट्युब्युलर सिक्रिशन असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर सर्व तयार झालेले पदार्थ उत्सर्जन प्रक्रियेमध्ये तयार झालेले हे सर्व सबस्टन्सेस शरीराबाहेर टाकून दिले जातात, याला उत्सर्जन म्हणजेच एक्सक्रिशन असं म्हटलं जातं. आता आपण आपल्या पर्यायांमध्ये दिलेले हे वेगवेगळे प्रक्रियांचे स्टेप्स बघणार आहोत. यात गाळण सुरुवातीला होतं, नंतर पुन्हा शोषण होतं, नंतर स्रवण होतं आणि नंतर उत्सर्जन होतं. आधी अल्ट्राफिल्ट्रेशन होतं, नंतर रिअब्सॉर्प्शन होतं, नंतर सिक्रेशन होतं आणि नंतर एक्सक्रिशन होतं. आणि हा विविध क्रियांचा क्रम जो दिलेला आहे त्यापैकी पहिला क्रम हा सुयोग्य क्रम असल्यामुळे इथे पर्याय क्रमांक 1 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ नाहीत आणि त्यासारखी खाली हे पर्याय दिलेले आहेत आणि या पर्यायांवरून पुन्हा आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ कुठले असतात हे यासाठी आपल्याला माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. आता बघा, मूत्राची वैशिष्ट्ये या हेडिंग अंतर्गत आपण म्हटलेलं आहे आणि हे पुन्हा मी तुम्हाला रिपीट करत आहे की अमोनियाच्या स्वरूपातला युरिया, युरिक आम्ल आणि क्रिएटिनाइन हे दररोज मूत्रात असणारे उत्सर्जित पदार्थ मूत्रावाटे उत्सर्जित केले जातात. हे सर्वसामान्यतः आढळणारे पदार्थ आहे जे मूत्रावाटे उत्सर्जित केले जातात. क्रिएटिनाइन, युरिया आणि अमोनिया हे पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत. क्रिएटिन मात्र असा पदार्थ आहे जो आपण एक्सरसाइज केल्यावर आपल्या स्नायूंमध्ये ऊर्जा पुरवण्यासाठीचा पदार्थ आहे. क्रिएटिन हा पदार्थ आहे. म्हणजे क्रिएटिन हा सबस्टन्स जो असतो तो आपल्या शरीरात आपण एक्सरसाइज केल्यानंतर मसल्समध्ये एनर्जी तयार करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो. तर याचा नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थांशी काहीही संबंध नाही आणि म्हणून इथे हा विसंगत पर्याय आहे. अमोनिया, युरिया आणि क्रिएटिनाइन हे सर्वसामान्यपणे मूत्रात आढळणारे पदार्थ आहेत आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक ब हा अयोग्य पर्याय आहे आणि पर्याय ब अयोग्य असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे, मानवाच्या शरीरातले नेफ्रॉन्समधले युरिन बनवण्याचा योग्य घटनाक्रम कोणता? म्हणजे नेफ्रॉन म्हणजे वृक्कामध्ये युरिन बनण्याचा जो योग्य घटनाक्रम आहे तो आपल्याला सांगायचा आहे. सेम प्रश्न इथे रिपीट झालेला आहे, याचा फॉर्म वेगळा आहे आणि यापूर्वीच आपण बघितलं आहे की मूत्र तयार होण्याची प्रक्रिया आपल्या नेफ्रॉन भागात घडून येते आणि त्यात सुरुवातीला गाळण होतं, यालाच ग्लोमेरुलर अल्ट्राफिल्ट्रेशन म्हटलं जातं. त्यानंतर पुन्हा शोषण होतं, याला सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन म्हटलं जातं आणि त्यानंतर स्रवण प्रक्रिया पार पडते, यालाच सिक्रिशन, ट्युब्युलर सिक्रिशन असं म्हटलं जातं. आणि ह्या तिघही प्रोसेसेस एकामागून एक घडून येतात आणि हा घटनाक्रम अल्ट्राफिल्ट्रेशन, सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन आणि ट्युब्युलर सिक्रेशन असा असल्यामुळे इथे पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. तर पुढचा प्रश्न आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा आणि खाली झुरळ बरोबर मार्फिजियन नलिका दिलेली आहे, गांडूळ बरोबर आपल्याला योग्य पर्याय या खाली दिलेल्या पर्यायांमधून शोधायचा आहे. आता आपण आपल्या सायन्स ऑल इन वन या पुस्तकात विविध प्राण्यांचे उत्सर्जन अवयव या हेडिंग अंतर्गत हा चार्ट दिलेला आहे आणि यात आपण स्पष्ट म्हटलेलं आहे की कीटक आर्थ्रोपोडा म्हणजे कीटक आर्थ्रोपोडा संघाअंतर्गत येतात. यात झुरळाचा सुद्धा समावेश होतो आणि झुरळ हे माल्फिजियन ट्युब्युल्सद्वारे किंवा नेफ्रोसाइट्सद्वारे म्हणजे या उत्सर्जन अवयवांद्वारे उत्सर्जन घडवून आणत असतं, उत्सर्जन करत असतं.
आता आपल्याला प्रश्न विचारलेला आहे गांडूळसाठी योग्य पर्याय निवडा. आता गांडूळ जे असतात ते ॲनेलिडा संघात समाविष्ट होतात आणि हे गांडूळ साधारणतः नेफ्रिडिया म्हणजेच वृक्क याला मराठीत म्हणतात किंवा क्लोरेगोगॅन पेशीन या दोघंही उत्सर्जन अवयवां थ्रू उत्सर्जन घडवून आणत असतात. यातला वृक्कक हा पर्याय या पर्यायांमध्ये आहे, म्हणून इथे पर्याय क्रमांक 4 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. गांडूळ हे वृक्ककामार्फत एक्सक्रिशन करत असतात आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 4 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे विच वन ऑफ द फॉलोइंग सबस्टन्सेस इज नॉर्मली फाउंड इन युरिन. इज नॉर्मली फाउंड इन युरिन म्हणजे सामान्यतः आढळणारा घटक, मूत्रात सामान्यतः आढळणारा घटक खालीलपैकी कोणता. आता मूत्राची वैशिष्ट्ये या हेडिंग अंतर्गतचा हा पॅरा आपण पुन्हा पुन्हा वाचत आहोत. यात युरिया, युरिक आम्ल आणि क्रिएटिनाइन हे दररोज किडनीद्वारे उत्सर्जित केले जाणारे सर्वसामान्य घटक आहेत. यात क्रिएटिनाइन हा पर्याय आहे. आपण बाकी पर्यायसुद्धा एकदा तपासून घेणार आहोत. ब्लड प्रोटीन जर युरिनमध्ये असेल तर यासाठी एक. आता पुढचा प्रश्न आहे विच वन ऑफ द फॉलोइंग सबस्टन्सेस इज नॉर्मली फाउंड इन युरिन म्हणजे मूत्रात सामान्यतः आढळणारा घटक कुठला आहे. तर मी यापूर्वीच तुम्हाला सांगितलं आहे की मूत्रामध्ये युरिया, युरिक आम्ल आणि क्रिएटिनाइन हे उत्सर्जित पदार्थ दररोज सर्वसामान्यपणे एक्सक्रीट केले जातात. शरीरात असणाऱ्या या मूत्राद्वारे जर ब्लड प्रोटीन बाहेर पडले तर तो मूत्राशी संबंधित विकार समजला जातो. रेड ब्लड सेल्स जर मूत्रातून जात असतील तर तोही एक मूत्राशी संबंधित विकार समजला जातो. व्हाईट ब्लड सेल्ससुद्धा मूत्रात जनरली नसतात. जर एखाद्या जीवाणूचा, सूक्ष्मजीवाचा म्हणजे कुठल्याही विषाणू, जीवाणू किंवा आदिजीवाचा जर शरीरात संसर्ग झालेला असेल तर किंवा मूत्राला इन्फेक्शन झालेलं असेल तर त्या केसमध्ये व्हाईट ब्लड सेल्स मूत्रावाटे येऊ शकतात, पण ती नॉर्मल कंडिशन नसते. त्यामुळे क्रिएटिनाइन हा सामान्यतः आढळणारा घटक इथे असल्यामुळे हा पर्याय क्रमांक 2 इथे योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो.